जिल्ह्यातील मासेमारीसाठी शासनाने सुरू केलेल्या ई टेंडर प्रक्रियेला मच्छीमार आणि आडतदारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। या निर्णयामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसायावर परिणाम होणार असल्याचा दावा करत मच्छीमार पुन्हा आक्रमक झाले आहेत। इंदापूर येथील झालेल्या बैठकीत शासनाच्या ई टेंडर प्रक्रियेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। ई टेंडर प्रक्रिया तातडीने रद्द करून पारंपरिक मच्छीमारांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान शासनाने निर्णय मागे न घेतल्यास येत्या 31 ऑगस्ट रोजी हजारोंच्या संख्येने उजनी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला आहे। त्यामुळे आगामी काळात हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे। मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि ई टेंडरचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। निर्णय न बदलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। 3 दिवस मार्केट बंद ठेवलेली होती, परंतु काल त्या अनुषंगाने आम्ही राधाकृष्ण के पाटील साहेबांशी श्रीरामपूर या ठिकाणी तिथं भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केलं आणि मच्छीमारांच्या व्यथा त्यांच्या पुढे मांडल्या। त्याच्यानंतर त्यांनी मच्छीमारांशी बैठक आपण लावून त्याच्यामध्ये मच्छीमारांसंबंधित निर्णय घेऊ असं आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। परंतु आम्ही मध्येच वाटेमध्ये असताना त्यांनी एक टेंडर या ठिकाणी उजनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। त्याच्या विरोधात प्रचंड आक्रोश या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तर आम्ही आता हे जलसमाधी आंदोलन 31 तारखेला घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व मच्छीमार असतील, सर्व आडतदार असतील आणि ह्या मत्स्य व्यवसायातील जेवढे घटक अवलंबून आहेत ह्या सर्वांच्या आमचा म्हणजे हा रोजीरोटीचा प्रश्न आहे। आमचं हे उपजीविकेचं साधन जर हे काढून घेत असतील तर आम्हाला मरणाशिवाय पर्याय नाही, म्हणून आम्ही हे जलसमाधी आंदोलन त्या ठिकाणी म्हणजे या उजनी परिसरामध्ये आम्ही घेणार आहोत आणि त्या संबंधी शासनाने जर नाही दखल घेतली तर आम्ही तिथं आत्मदहन त्या जलसमाधी घेणार आहोत।